हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज मी परीक्षा परिषदेला गेलो होतो. विविध समस्या, विविध प्रश्न विचारण्यासाठी. आज जी बातमी TETच्या संदर्भात आलेली आहे ती माहितीची सत्यता पडताळण्यासाठी आणि आपला जो टेट 3चा जो निकाल लागलेला आहे ती माहिती कधीपर्यंत डाटा कॉपी होईल आणि पूर्णपणे अपेअर मुलांचा निकाल कधीपर्यंत लागेल ही माहिती घेण्यासाठी तर गेलो होतो. आणि मागच आम्ही पत्रकार परिषद घेऊन पण परीक्षा परिषदेला गेलो होतो. त्या दिवशी खूप माहिती रँडमली IBS फॉर्मॅटमध्ये निकाल लावण्यासंदर्भात विविध असे प्रश्न घेऊन आम्ही गेलो होतो. त्यावेळेस आज पण त्या समस्या, तेच प्रश्न काही मी परत म्हणजे माहिती आणण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की क्लॅरिफिकेशन काय आहे त्या संदर्भात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून या माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन. जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुण्यातून तुम्हाला ऑथेंटिक आणि ओरिजिनल माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चला आता मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो. विविध आरक्षणाच्या संदर्भात असतील, म्हणजे समांतर आरक्षणची यादी असेल, त्याच्यामध्ये ते मेन्शन केलेलं असेल, अशा संदर्भात विविध प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुळात काय, आता आज दोन तीन मुद्दे मी याच्यात क्लिअर करणार आहे. पहिला मुद्दा आहे टेट 3 निकालच्या संदर्भामध्ये. निकाल जो टेट 3 लागलेला आहे ती IBPS फॉर्मॅटमध्ये आम्ही लावण्याची मागणी केली होती. डेट ऑफ बर्थ असेल, बाकी विविध प्रवर्ग माध्यमातून असतील ते लावण्याचा विचार केली होती. पण त्याच्यामध्ये अजूनही पूर्णपणे IBPS फॉर्मॅटमध्ये निकाल त्यांनी दिलेला नाही आहे. जसं की समांतर आरक्षण असेल, प्रकल्पग्रस्त असेल, धरणग्रस्त, माजी सैनिक यांचा एक कॉलम असतो, त्याच्यामध्ये समोर असं मेन्शन केलेलं असतं. त्यांनी ते मेन्शन केलेलं नाही. 23ला पण त्यांनी केलेलं नव्हतं. पण इतर परीक्षा जेव्हा IBPS फॉर्मॅट घेत असते तेव्हा त्याच्यासमोर ते मेन्शन केलेलं असते. ठीक आहे, ते एक फॉर्मॅट मी त्यांना विचारलं होतं. ते म्हणले की आम्ही तसं म्हणजे आम्ही तसं त्यांच्यासोबत करार केलेला नाही आहे. पण करार नेमकं कसा झाला का, करारमध्ये हा मेन्शन केलेला नसते, करारमध्ये अमाऊंट मेन्शन केलेलं असते. त्यांनी मला म्हणजे उडवडीची उत्तर दिली. आणि दुसरा प्रश्न असा होता की त्यांना मी म्हटलं की हे कधीपर्यंत प्रोसेस आहे, टप्प्याटप्प्यामध्ये तुम्ही निकाल लावताय, म्हणजे नेमकं फायनल कधी होणार आहे. तर त्यांनी आजच मला सांगितले की आम्ही कालच त्यांना म्हणजे बुलेटिन काढलं म्हणे. म्हटलं ठीक आहे, ते बघितलं मी, डिस्क्रिप्शनमध्ये टाकले टेलिग्रामला, ते बघा. म्हटलं 15 तारीख आम्ही ते फायनल देणार आहे म्हणे, की 15 तारखेपर्यंत जर तुम्ही अपियर मुलांनी जर संधी म्हणजे तो डाटा त्याच्यावर अपलोड नाही केला तर त्यांचा निकाल आम्ही देणार नाही, असं त्यांनी सांगितलं. पण त्याच्यावर अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. आणि मी म्हटलं की IBPSचा डाटा जो आहे तिकडं पवित्र पोर्टलसाठी किंवा आयुक्त कार्यालय, शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे कधी ट्रान्सफर होईल, म्हणजे इकडनं डाटा कधी जाईल. तर त्यांनी सांगितलं की आम्ही तो टेक्निकल डाटा पूर्ण आल्याच्यानंतर आम्ही तिकडे ट्रान्सफर करू, जेव्हा त्यांनी आयुक्त स्तरावरनं ती मागणी येईल. आणि पवित्र पोर्टलसाठीच्या जागा पवित्र पोर्टलमध्ये ते आपोआप ते मग पवित्र पोर्टलवर कॉपी करण्याचं काम आयुक्त कार्यालय स्तरावरनं होत असते, असं त्यांनी सांगितलं. आम्ही त्याचा डाटा त्यांनी सांगितलं, त्यांनी जेव्हा मागणी करतील तेव्हा आणि आमचा निकाल पूर्णपणे लागेल तेव्हा आम्ही देऊ, असं त्यांनी सांगितलं. आणि विविध फॉर्मॅटमध्ये निकाल लागलेला नाही आहे, त्याची पण हे केली. पण तुम्हीच मागणी केली IBPS फॉर्मॅटमध्ये, पूर्ण एवढ्याच प्रवर्गामध्ये आम्ही म्हणजे एवढ्याच पॉईंट्समध्ये आम्ही निकाल लावू, असं त्यांनी सांगितलं. मी शेवटी उडवडीची उत्तर दिली. सांगायचं तात्पर्य एकच आहे. आणि 15 तारखेपर्यंत अपियरच्या मुलांनी कृपया करून डाटा क्लिअर त्याच्यामध्ये भरा, अन्यथा तुमचा निकाल राखीव राहील. ते म्हणजे लागणार नाही, तुम्हाला डायरेक्ट बाहेर काढण्यात येईल, असं त्यांनी सांगितले. आणि नवीन अध्यक्ष आलेत परीक्षा परिषदेला, त्यांच्याशी काही भेट झाली नाही, पण खालचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी भेट झाली. आणि दुसरा प्रश्न की खरंच टेट 3 म्हणजे TET ह्या संदर्भात प्रश्न विचारला त्यांना मी. खरंच ज्याच पेपरला बातमी आलेली आहे 23 नोव्हेंबरला पेपर होणार आहे किंवा 16 नोव्हेंबरला पेपर होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. तर पेपर खरंच होणार आहे का TET? मागच्या वेळेस मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मी तुम्हाला तिथनंच लाईव्हमध्ये सांगितलं होतं की नोव्हेंबर डिसेंबर त्यांनी अंदाजे मला तारीख सांगितली होती, पण 100% होणार आहे का? तर त्यांच्याकडनं असं उत्तर आलं की जे मुलं कॅटेगरी म्हणजे TET मुलं जे पास नाही आहेत किंवा जे मुलं कॅटेगरी TET पास आहेत त्यांना ओपनला पास होण्यासाठी संधी पण आहे. त्यांनी असं सांगितलं की TET नॉट टेट, TETची तारीख नोव्हेंबरमध्ये 23 आम्ही गृहीत धरतो, कारण का TET 23 नोव्हेंबर 2025मध्ये पेपर नाही त्या दिवशी कोणते इतर MPSCचे किंवा इतर जे परीक्षा आहेत सरळ सेवेचे वगैरे, ते पडताळून त्यांची पाहणी चालू आहे. मे बी तारीख मागं पुढं होऊ शकेल किंवा तारीख बदलू पण शकेल, कारण का 23 नोव्हेंबरच्या नंतर मग परत 30 नोव्हेंबरच्या दरम्यान ग्रुप Cचा पण पेपर आहे, इतर परीक्षा पण आहेत MPSCच्या. आणि त्याच्या अगोदर जे आहे ते वेगवेगळ्या परीक्षा आहेत. त्यांना पण मी ते सांगितलं की MPSCचा शेड्यूल जो आहे ते त्यांना पण मी सांगितलं की ह्या शेड्यूलमध्ये तुम्ही तारीख ठेवू नका, अन्यथा इतर MPSCच्या मुलांना आणि इतर परत तुम्हाला तारीख बदलण्याची वेळ येईल. त्यांना पण मी सांगितलं. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला अधिकाऱ्यांनी की बाबा ठीक आहे, तुमच्याच पद्धतीनं जसं आम्ही MPSC टेट 3मध्ये चेंज करून दिलं तसं आम्ही आता चेंज करण्याची वेळच येऊ नये, असं मी त्यांना ती मागणी केली. त्यांनी ऐकून घेतलं. आणि
23 तारखेला कोणतं पेपर नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही तारीख पडताळून पाहतोय, इतर परीक्षांचं आम्ही वेळापत्रक पाहतोय, त्याच्या अनुसारच आम्ही TETचा कॅलेंडर डिक्लेअर करू किंवा पेपर घेऊ असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं इतर परीक्षाची तयारी करणारे मुलं असतील, MPSCचा अभ्यास करणारे मुलं असतील, त्यांना डेट क्लॅश होणार नाही याची काळजी ती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे परीक्षेचे अभिनंदन. आणि TET 100% होणार आहे का हे प्रश्न आपल्याला पडला आहे. तर पेपर होणार आहे, त्याचा प्रस्ताव गेलेला आहे, मागणी आहे, ती प्रस्ताव मागणी 100% होणार. कारण का आता येणाऱ्या नवीन शिक्षकामुळं जे शिक्षक जे TET पास नाही आहेत, जुने जे शिक्षक साठी TET जे माननीय सुप्रीम कोर्टाने जे कंपल्सरी तुम्ही TET पास झालं पाहिजे जे सांगितले, खरंच सुप्रीम कोर्टाचे अभिनंदन. TET दिलीच पाहिजे, तर घेतलीच पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये 100% TET होणार आहे. जो मुलं कॅटेगरीमध्ये TET पास आहेत त्यांनी अभ्यास करून ओपनमधून TET पास होण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला डबल बेनिफिट त्याचं भेटेल ओपन आणि कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. आणि जे मुलं TET पास नाहीत त्यांनी TET पास व्हा, तुम्हाला परत संधी आहे. आता अभ्यासाला अजून 1-2 महिने वेळ आहे, अभ्यास करा. आणि कसं आहे, खूप पेपरमध्ये बातम्या अशा चुकीच्या येतात, त्यामुळे मग एकदम कन्फर्मेशन पण करणं गरजेचं होतं, मग ते विचारलं. आणि दुसरा, जर पेपर त्यांना आजमून एक निवेदन पण दिलं आहे की जर समजा TET तुम्ही त्या संदर्भात घेत असाल तर इतर परीक्षाला त्यांचे डेट क्लॅश होणे, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व मुलांना ते परीक्षा देता आली पाहिजे, अशी मी त्यांना विनंती केली, मागणी केली. तर त्यांनी यावेळेस असे होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं. हा एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करायचा होता. आणि दुसरा, IBPS फॉर्मॅटचं तुम्हाला मी सांगितलं. समांतर आरक्षणाच्या संदर्भात मी त्यांना विनंती केली की जे प्रकल्पग्रस्त आहे, धरणग्रस्त आहे, माजी सैनिक आहे, यांचे जे अंशकालीन यांचे जे रिझर्वेशन आहे त्यांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही निकाल, जसं IBPS फॉर्मॅट इतर परीक्षामध्ये देत असे, तुम्ही तिथं फक्त तिथं एक क्लिक कराल, म्हणजे तिथं नावाच्या समोर ते आहे ना PA असं प्रकल्पग्रस्त असं मेन्शन असते. इतर परीक्षामध्ये इतर जे परीक्षा असतात त्याचं त्यांनी मेन्शन तुम्ही करायला पाहिजे असं त्यांना विनंती केली असता त्याने सांगितलं की हा स्कोर कार्ड आहे, याच्यामध्ये आम्ही ते करू शकत नाही आणि तसं वरून आम्हाला आदेश पण नाहीत आणि तसं आमचा IBPS सोबत करार पण नाही आहे असं सांगितलं. आणि 23मध्ये पण आम्ही तसं केलेलं नाही असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना विनंती केली असं होऊ शकते का, तर प्रयत्न करा. कारण का IBPS फॉर्मॅट प्रत्येक ठिकाणी विविध समांतर आरक्षणानुसार निकाल लावत असते. ठीक आहे. आणि दुसरा, उर्दू माध्यमाचा एक मुद्दा घेऊन गेला होता मी की उर्दू माध्यमाचा निकाल 23ला जसं म्हणजे त्यांचा वेगळा लावावा, जेणेकरून त्यांना एक आयडिया येऊन जाईल असेल. माध्यम असे कॉमन एक्झाम असल्यामुळे त्यांनी कसं करता येणार नाही म्हटले, पण कसं उर्दू माध्यम पूर्ण आपल्या इतर मराठी माध्यमापेक्षा आपलं जसं वेगळं आहे, उर्दू माध्यम म्हणजे पूर्ण मेथडच वेगळी असल्यामुळे त्यांना म्हटलं की त्यांचा एक आयडिया येऊन जाईल त्याच्यामध्ये. मग त्यांनी म्हटलं असं नाही करता येणार, जे काही होईल ते आयुक्त कार्यालयावरनं ते त्यांना करण्याचा अधिकार आहे, आम्ही फक्त परीक्षा घेतो असं त्यांना सांगितलं. त्यामुळं इतर जे प्रश्न तुमचे होते की जसं पेपरच्या संदर्भात TET 4चा असेल, निकालच्या संदर्भात माहिती असेल, किंवा TET 100% होणार का, तर होणार. आणि तुम्ही अभ्यासाला लागा आणि जेणेकरून याचा तुम्हाला फायदा होईलच. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता सध्या इतर आता ह्याच्या नंतर मी तुम्हाला दुसरा मुद्दा म्हणजे 2-3 मुद्दे माझे क्लिअर झाले. आणि महत्त्वाचा मुद्दा की आता जागा जे संदर्भामध्ये आता परीक्षा झाली सर्व, आता ह्याच्यानंतर काय, तर जागाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये कालच्या पेपरची बातमी 75,000 शिक्षक कंत्राटी भरल्या झालेले. त्या संदर्भात जर आपण योग्य आणि नियोजनपूर्ण पाठपुरावा जर केला, योग्य आणि नियोजनपूर्ण जर आपण मागणी केली, तर येणाऱ्या इलेक्शन जो आहे त्याचा फायदा आपण घेऊ शकतो आणि त्याच्यासमोर ते जागा आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो. मी स्वतः पुण्यात राहतो, त्यामुळं पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालय असेल, महाराष्ट्र जे परीक्षा परिषद असेल, महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा एकदा निकाली कॉपी झाल्यानंतर तिथं आपलं काहीच काम राहणार नाही. खरं काम आपलं राहणार आहे माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे इथे. आणि आता आलेले शिक्षण आयुक्त असतील, सहसंचालक साहेब असतील, शिक्षण उपसंचालक साहेब असतील, खूप चांगले कोऑपरेटिव्ह आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे मुलांसाठी. आणि जे शिक्षण संस्थाचालकांची दलाली होती, जी मक्तेदारी होती, त्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला पवित्र पोर्टल बंद न करून. त्यामुळे ते खूप चांगले अधिकारी लाभलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामुळं आपल्याला ह्या शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी आपण त्यांना विनंती करून पाठपुरावा करून आपण ते करू शकतो आणि ते शक्य आहे. एका वाक्यात जागा येऊ शकतात का, तर शक्य आहे, काहीच नाही. कारण कंत्राटीला जर तुम्ही बाहेर काढायचं म्हटलं तर खूप मोठ्या लेवलवर पाठपुरावा करावा लागणार आहे आणि प्रत्येक गावातून ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा करावा लागणार आहे. तुम्हाला आपल्या जिल्हा परिषद जाऊन पाठपुरावा करावा लागणार आहे. त्यामुळं आम्ही त्याची पुढील रूपरेषा आम्ही ठरवूच, त्याची 100% जागण्यासाठी प्रयत्न करूच. आणि असं काही नाही आहे की जास्तीत जास्त मुलं कसे लागतील, जास्तीत जास्त आपण कसं नोकरीवर लागू, यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि पुण्यात मी राहण्यामुळे पुण्यातलं कोणतेही काम असेल, पुण्यातलं कोणतीही जर माहिती असेल, मी तर तुम्हाला माहिती घेऊन देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि
त्यामुळे पॅनिक होऊ नका. आणि जास्तीत जास्त मला आणखी एक सांगायचं होतं की मार्केटमध्ये जे फेक कट ऑफ सांगत आहेत सध्या मुलं, की कुणालाच अजून जागेचा आकडा पता नाही आहे, काहीच पता नाही. त्यामुळे तुम्ही कुणाला कमी चुकून जर मार्क कमी असतील तर किंवा जास्त असतील तर होरपळू नका जाऊ, आणि कमी असतील तर जास्त टेन्शन नका घेऊ. कारण कट ऑफ कुणालाच माहिती नाही, कितीला कट ऑफ लागेल, कोणत्या कॅटेगरीचा लागेल, जागांचा अजून पता नाही, तर कॅटेगरीवर कट ऑफ तुम्ही सांगायला लागले. म्हणजे मग कुठेतरी हे तुम्ही सद्सद्वियोग बुद्धी वापरा. मी कोणाला टीका करत नाही, पण तुम्ही स्वतःची बुद्धी वापरा की तुम्ही स्वतःला विचारा अजून जागांचा पता नसताना कट ऑफवर कसा विश्वास ठेवायचा. त्यामुळे जर कट ऑफ, आता मार्केटमध्ये खूप लोक कट ऑफ सांगितले, एकट्याचं नाव खूप लोक आहेत, मग ते कट ऑफ सांगितल्यानंतर आपण पॅनिक होऊ नका की मला कमी मार्क पडले, त्या कट ऑफपेक्षा मी कमी आहे त्यामुळे माझं होईल का नाही होईल का, असं काहीच नाही. मार्केटमध्ये सेकंड टेटच्या संदर्भात माहिती घ्या तुम्ही. खूप म्हणत होते की कट ऑफ 100पर्यंत येईल, काही कॅटेगरीचा आलेला आहे, कन्वर्ट राऊंडमध्ये खूप कमी आलेला आहे, काही जणांचा जास्त झालेला आहे. म्हणजे ते कुणालाच अजून काही माहिती नव्हतं. 117, 120 कट ऑफ सांगायचे, 110वर कट ऑफ आलेलं आहे. त्यामुळं कुणालाच काही अजून माहिती नाही. त्यावेळेस जागा होत्या म्हणून ना, जागाच्या अगोदर. आणि आत्ता कसं आहे, जागा किती येतील आणि जास्तीत जास्त जर आपण प्रयत्न केला तर कंत्राटी उडतील. 100% पदभरतीला मान्यता भेटलेली आहे, प्रस्ताव केलेला आहे त्याचा. 100% NEP-मुळं जागा वाढतील, आपण त्या पद्धतीने आपण मेहनत केली तर. त्यामुळं पॅनिक होऊ नका. आपण सर्व मिळून आपण प्रयत्न करू आणि 100% जागा जास्त आणण्याचा प्रयत्न करू. आणि आज एकूण आज शिक्षण आयुक्त कार्यालय म्हणजे परीक्षा परिषदेचा ही अशी माहिती होती. आणि हे नवीन सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे TET 100% होणार आहे. त्यामुळे कोणी आता गाफील राहू नका. जे कॅटेगरीत पास आहे त्यांनी TETसाठी अभ्यास करा. आणि माझ्याकडनं ह्याच प्लॅटफॉर्मवरती TETच्या संदर्भामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये उद्या भविष्यामध्ये फ्रीमध्ये मी तुम्हाला माहिती किंवा मेन लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेनच. आणि जो कोणी TET तयारी करते ते डिस्क्रिप्शनमध्ये मागचे इंग्लिश या विषयाचे डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे जुने व्हिडिओमध्ये काढून बघा. तुम्हाला PYQ ॲनालिसिस 23 ते मॅक्सिमम 15-16पर्यंतचे तुम्हाला मी ॲनालिसिस फ्री ऑफ कॉस्ट ॲनालिसिस करून दिलेलं आहे इंग्लिश विषयाचे. PYQ म्हणजे तुम्हाला PYQ रिपीट तेच प्रश्न होतात. त्याच्यातले 12 प्रश्न तसे आलेले होते. 30पैकी 12 प्रश्न पेपर 1ला आलेले होते. त्यामुळे तुम्हाला जुने जरी PYQ केले तरी तुमचा फायदा होऊन जाईल. त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन मुलांना शेअर करा. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा मी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेन. ओके, धन्यवाद.